मुंबई महापालिका ही केवळ नागरी संस्था नाही, तर ती राजकीय शक्तीचा केंद्रबिंदू सुद्धा आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून तिला ओळखलं जातं. याच महापालिकेवर 25 वर्ष शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत होता. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या सेक्युलर राजकारणाशी जुळवून घेत शिवसेनेच्या मूळ हिंदुत्ववादी भूमिकेला मवाळ केलं. त्यामुळे हिंदुत्वाशी तडजोड करणारे उद्धव ठाकरे असा बऱ्याचदा त्यांच्या विरोधात आरोप झाले. मात्र आज पाहिले तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी ठाकरे गट आपला बालेकिल्ला गमावण्याच्या स्थितीत असल्याचं दिसतंय. मुंबईतील हिंदू मध्यम वर्गाचा भावनिक दुरावा हे त्यामागचं मोठं कारण आहे. मध्यमवर्गीय हिंदू सोसायट्या, मुंबईतील मराठी मतदार अशा काही घटकांमध्ये हिंदुत्वाचा प्रभाव निर्णायक आहे. भाजपने याच मुद्द्यावर शहरात लाऊडस्पीकर, बेकायदेशीर घुसखोरी, ड्रग्ज, दहशतवाद, मालवणी, मुंब्रा येथील वाढतं अतिक्रमण अशा विविध विषयात आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गट मात्र आपण धर्मनिरपेक्ष असल्याच्या भूमिकेत अडकलेला दिसतो. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळताना दिसतात, हिंदू मध्यम वर्ग भाजपाकडे वळताना दिसतो आणि शिवसेनेचे पारंपरिक मराठी मतदार मात्र संभ्रमात अडकलेले दिसतात. पालघर साधू हत्याकांडाचा मुद्दा मुंबईतील हिंदू मतदारांच्या मनात अजूनही आहे. 2019 नंतर ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केलं. त्यामुळे ज्या काँग्रेसने राम मंदिर आणि कलम 370 हटवण्याला विरोध केला, त्या पक्षासोबत जाणं म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड असे आरोप ठाकरेंवर होऊ लागले. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या भेट दिली असली तरी त्यांच्या सरकारकडून राम मंदिर, काशी, मथुरा आदी मुद्द्यांवर भूमिका कधीच घेतली गेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर कारवाई होणं आवश्यक असतानाही ठाकरे सरकारच्या काळात मशिदींवरील अवैध भोंगे हटवण्यावर ठोस कारवाई झाली नाही. बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबवली नाही. अशा अनेक प्रसंगात ठोस भूमिका घेणं त्यांनी वारंवार टाळलं. त्यामुळे हिंदुत्वाशी तडजोड करणारे उद्धव ठाकरे असा आरोप वारंवार होत आलाय. काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी नुकताच आपल्या मुलासह ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने झिशान चंगेज मुलतानी यास प्रभाग क्रमांक 62 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. हे तेच चंगेज मुलतानी आहेत ज्यांच्या विरोधात बलात्काऱ्यांना आसरा देणारा चेहरा म्हणून यापूर्वी अनेकदा आरोप झाले. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान तथा रशीद मामू यांना उमेदवारी दिली आहे. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईत रशीद मामूंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला होता. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत हिंदूंची घरे पेटवणारा दंगलखोर म्हणून रशीद मामूच्या विरोधात यापूर्वी अनेकदा आरोप झाले. ठाकरे गटाचे वर्सोवातील आमदार हारून खान यांच्या मुलीला म्हणजे सबा हारून खान हिला उबाठाने यंदा प्रभाग क्रमांक 64 मधून उमेदवारी जारी केली. हारून खान हे तेच आमदार आहेत ज्यांच्या विरोधात वंदे मातरमला विरोध करणारा उबाठाचा कट्टरवादी आमदार म्हणून यापूर्वी अनेकदा आरोप झाले होते. यांना उमेदवारी देऊन नेमकं काय साधलं हा देखील आता मोठा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी ओमकार मुळे, मुंबई.